हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त मजेत. तर आपण आलो आहोत कुठे ते तुम्हाला सगळ्या ह्या व्हिडिओमध्ये समजेलच. तर आपल्या ह्या चॅनलवर ट्रॅव्हल आणि काही फूड रिलेटेड असे व्हिडिओ मी शेअर करत असते. तर आत्ता आपण आलो आहोत भाईंदर जेट्टीच्या इथे, म्हणजे भाईंदर स्टेशनपासून अवघ्या 10-15 मिनटावर आहे. बाय ऑटोने पण तुम्ही येऊ शकता आणि आम्ही इथे कारने आलेलो होतो. तर आपण रोरो बोटने जाणार आहोत वसईला. वसई किल्ला जो आहे तो बघायला आपल्याला जायचा आहे आणि तिथून अजून काही पिकनिकचे स्पॉट आहेत. म्हणजे वन डे पिकनिक जर तुम्ही करणार असाल तर बरंच काही कवर करता येतं तिथे. इथे आल्यानंतर तुम्हाला वेगळंच म्हणजे असं वाटेल, कारण एका बाजूने आपल्याला ट्रेन जाताना दिसते. मीरा भाईंदर जी तिथून जाते विरार वसईपर्यंत, ती ट्रेन आहे त्या. आणि एका बाजूला पूर्ण समुद्र आहे, खाडी आहे ही पूर्ण. आणि इथे रोरो बोट असते, म्हणजे इथल्या इथे जाण्यासाठी फ्रिक्वेन्सीसाठी त्यांनी ही ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्ही बाईक, रिक्षा आणि इवन आपल्या कारनेही जाऊ शकता. बघा इथे आपल्याला ही ट्रेन जाताना दिसते. आलो तेव्हा तिकीट काउंटर ओपन नव्हतं झालेलं. 4:30ची ती रोरो बोट येणार आहे. फेरी बोट असते ती. इथे स्वाहिल तिकीट काढत आहे. इन डिटेलमध्ये सगळं तुम्हाला बघायला मिळेल, ह्याची किती तिकीट आहे, काय आहे वगैरे. हे जर तुम्ही पॉज केला तर तुम्हाला इथे सगळं समजेल. आणि हे अशा प्रकारे आम्ही इथे तिकीट काढली. आमची कार होती त्याच्यामुळे त्याचे चार्जेस तेवढे आहेत. पर पर्सन त्याचे वेगळे चार्जेस आहेत, बाईकचे वेगळे आहेत, कारचे वेगळे आहेत. इन डिटेलमध्ये तुम्ही पॉज करून ते बघा, तुम्हाला कळेल. आता ही जी बोट येत आहे फेरी बोट, ती वसईवरून इथे येत आहे. मग इथे आल्यानंतर मग तिकडची सगळी माणसं उतरतील आणि मग इथे आपल्याला चढता येते. आणि इथे तुम्ही आलात तर तुम्हाला एक तर वसई किल्ला बघायला मिळतो. नंतर तो अंडरग्राऊंड जो गणपती मंदिर आहे तो आम्ही एक कवर केलेला आहे. त्याच्यानंतर शनी मंदिर आहे ते कवर केलेलं, आणि बाळूमामाचं मंदिर आहे तेही आम्ही कवर केलेलं आहे. त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. तर आता आपण हे एन्जॉय करूयात. कशी बघा गाड्या सगळ्या उतरत आहेत, त्या उतरल्यानंतर मग आपल्या गाड्या त्या फेरी बोटमध्ये जातील. तर आपण ते सगळं वन बाय वन सगळं बघूयात. आता कळेल आपण तर इथे मी आणि स्वरा चालत जात होतो आणि स्वाईल कार घेऊन येतोय, तर मला व्हिडिओ करायचा होता, सो आम्ही पुढे आलो जरा. तर इथे वरती सिटिंग अरेंजमेंट आहे बघा. इथून कार तुम्हाला येताना दिसतील. पहिल्यांदा बाईक्स वगैरे येतात, मग नंतर कार आणतात. तर अशा प्रकारे खूप मोठी जागा आहे. असंच तुम्ही गोराईला जाणार असाल तर त्याचाही मी व्हिडिओ केलेला आहे. आपल्याला गोराईला जायचं असेल तर बोरिवली टू गोराई अशी पण फेरी बोट आहे, त्याचा पण मी व्हिडिओ केलेला आहे. एक 5 मिनिटाचा जाण्याचा जो ट्रॅव्हल लागतो. तिथून तुम्ही पागोड्याला जाऊ शकतात. ॲसल वर्ल्ड आता मला बंद आहे, पण बर्ड पार्क आहे ते चालू आहे. त्याचा पण मी व्हिडिओ इथे बनवलेला आहे, आपल्या चॅनलवर आहे, तर ते तुम्ही बघू शकता. ते पण त्यांनी टाईम स्लॉट दिलेले आहेत. ही सगळी सिटिंग अरेंजमेंट आहे, वन साईडची आहे. त्याच्या त्या बाजूला पण सिटिंग अरेंजमेंट आहे. जर आत्ता हे जसं बंद होईल ते पण मी इथे कवर केलेलं आहे, कसं अर्ध बंद होतं. मस्त आहे, म्हणजे फिरायला जाण्यासाठी तर चांगलंच आहे. वन टाईम तुम्ही कधी जाऊ शकता. इवन हे इकडच्या लोकांना जे आहे ट्रान्सपोर्टसाठी आहे, कारण इथे ब्रिज नाही आहे अजून, फ्लायओव्हर वगैरे केलेला नाही आहे. सो हे फेरी बोटच यूज करतात. आणि ट्रेनचा रूट आहे. आणि बाय रोड जायचं असेल तर तो पूर्ण मुंबई अहमदाबाद रोड जो आहे तो त्या रूटने आपल्याला जायला लागतं. तर हा एक शॉर्टकट आहे. तर इथे लवकरच फ्लायओव्हर झाला तर इकडच्या माणसांना पण तो उपयोगी पडेल. तर आता ही बोट आपली टर्न घेत आहे. इथे आम्हाला बघायला मिळाली आहे ऑरेंज ट्रेन आहे, ती आहे वंदे भारतची. तर वंदे भारतचं अजून एक तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही कमिंग व्हिडिओमध्ये ते पण कवर होणार आहे. रिसेंटली आम्ही गेलो होतो उदयपूरला, तर येताना आम्ही वंदे भारतने आलो होतो अहमदाबाद टू बोरिवली. तर ते तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ते सगळे व्हिडिओ बघायला मिळतील.
आता ही बघा, ही आपली बोट टर्न मारलेला आहे आणि थोडे आम्ही फास्ट फॉरवर्ड दाखवला आहे आणि अशा प्रकारे ही बोट जाते, आपली फेरी बोट. इथे हे एवढ्या सगळ्या कार आहेत उभ्या इथे आणि एक छान संध्याकाळचं आम्ही गेलेलो, त्यामुळे सनसेटही बघायला असा चांगला वाटत होता आणि हवा पण छान होती. तर तुम्ही नक्की असे आलात तर नक्कीच व्हिजिट करा आणि जर कोणी केलेलं असेल तर मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला कसा हा एक्सपिरियन्स वाटला. आणि जस्ट उतरल्यानंतर अगदी 5 मिनटावरच वसई फोर्ट आहे. जर कोणाला वसई फोर्टला जायचं असेल तर ही फेरी बोट खूपच चांगली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे एक फॅमिली पण आलेली होती बघा, सगळे एन्जॉय करत जात आहेत. क्लाउड वगैरे बघा किती मस्त दिसत आहेत ना बघायला. तर नोव्हेंबर डिसेंबरचा महिना खूप चांगला असतो, क्लायमेट पण खूप चांगलं असतं. तर नक्कीच तुम्ही व्हिजिट द्या. तर इथे आम्ही जरा पुढे येऊन पण असे फोटोज वगैरे काढलेले. तर हे इथे 2 हे जे दिसत आहेत ना ठेवलेले, त्याच्यामधून आपली ही फेरी बोट जाते. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच आपली उदयपूरचे पण व्हिडिओज मी अपलोड करणार आहे, तर तेही तुम्ही बघू शकतात. आम्ही तिथे 3 डेज होतो, तर बरंचसं काही कवर केलेलं आहे. मी आता सगळं सांगत नाही आहे, ते आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळते.